पारधीवडी गावाच्या कामकाजासाठी उपसरपंच हनुमंत जाधव यांच्याकडे सरपंच पदाचा कार्यभार, सरपंच पद रिक्त झाल्याने सरपंच पदाचा पदभार उपसरपंचाकडे। औसा तालुक्यातील पारधीवडी येथील ग्रामपंचायतीत सरपंच पद रिक्त झाल्यानंतर सरपंच पदाचा पदभार उपसरपंच हनुमंत जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला। गावातील नेतृत्व रिकामे झाल्यामुळे व प्रशासनिक कामकाज सुरळीत चालवण्यासाठी ही तात्पुरती जबाबदारी उपसरपंच यांना दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी देण्यात आली आहे। पारधीवडी गावातील अन्य कारणास्तव सरपंच पद रिक्त झालेले आहे, त्यामुळे शासनाच्या व पंचायत समितीच्या आदेशानुसार ग्रामपंचायत समितीने उपसरपंच हनुमंत जाधव यांना सरपंच पदाचे कार्य देखील पाहण्यास सांगितले आहे। ग्रामस्तरावर विकास कामाचे सुरळीत नियोजन आणि अंमलबजावणीसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। उपसरपंच हनुमंत जाधव यांनी या जबाबदारीबाबत बोलताना सांगितले, ग्रामपंचायतीचे नेहमीप्रमाणे काम सुरळीत चालू राहावे म्हणून मी सदिच्छा आणि कमिटमेंटने हे पदभार स्वीकारत आहे। सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाच्या विकासासाठी काम करू, यामुळे ग्रामविकासाच्या पुढील टप्प्याचे काम अजून गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। हा निर्णय ग्रामपंचायत व्यवस्थापनाच्या पारंपरिक नियमानुसार व स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून पुढील सरपंच पदाच्या निवडीपर्यंत हा उपाय म्हणून उपसरपंच हेच प्रभारी सरपंच म्हणून काम पाहतील। याचा थेट परिणाम गावातील प्रशासकीय कामकाजावर होणार असून ग्रामविकासाच्या कामात आणखी शिस्त आणि जबाबदारी वाढेल। पारधीवडी सध्या अनेक विकास कामे चालू असून या काळात सरपंच पद रिक्त राहिल्याने शासनाच्या विविध योजना आणि प्रकल्पांसाठी आवश्यक निर्णय घेणे कठीण झाले असते। हनुमंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे काम पुन्हा सुरळीत होईल असा विश्वास ग्रामस्थांना आहे। यावेळी गणपती कानडे, युवराज साखरे, गणेश शिंदे, प्रशांत जाधव, गोरख पांचाळ, विकास भडके, बालाजी शिंदे, गुलाब साखरे, लक्ष्मण जाधव, सुमित शिंदे, सूरज जाधव, औदुंबर जाधव, रोहिदास पवार, गोरख पवार, जयहिंद शिंदे, विश्वास साखरे, शेखराव कवे, शरद साखरे, प्रेमनाथ कवे, अंगद जाधव, नवनाथ जाधव, महेश जाधव, खंडू भडके, राहुल गायकवाड, धनराज रणदिवे, हनुमंत कानडे, राजेंद्र साखरे, नेताजी कवे, अरुण कवे, बिभीषण जाधव, भरत साखरे, भास्कर कानडे, वीरपक्षी साखरे, विश्वनाथ येळनुरे आदींनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या।